people who work closely with him and witness the dedication, passion and commitment which Professor Pandey sir has poured into their work over the years. Now I would like to invite Professor Jugele sir, newly assumed charge as head of the computer department, to express few words. पहले सरस्वती माता को मैं नमन करके आराधना करते हुए श्री शिवाजी एजुकेशन सोसाइटी के निर्माता परम पूज्य श्री पंजाबराव भाऊ साहब देशमुख को मेरा प्रणाम दंडवत करता हूँ। यहाँ उपस्थित सभी महानुभावों को मेरा प्रणाम, मेरे गुरुजनों को प्रणाम। डायस पर बैठे कार्मिक सर, प्रिंसिपल सर, चौधरी सर और आज के सत्कार मूर्ति पांडे सर और पांडे भाभी और कॉलेज की सेक्रेटरी गीता मैडम। पांडे सर के बारे में कहने के लिए तो बहुत कुछ है, वो इतना डीप में नहीं जाऊंगा मैं। कुछ शुरुआत करता हूँ। पहले तो मराठी में शुरू करता। कुठे किती वळवायचा, कुठे थांबायचा, कुठे दुर्लक्ष करायचे हे ज्याला समजलं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो। हे तंतोतंत पालन करून, अंगीकृत करून, अंमलात आणून पूर्णपणे सत्य करून दाखवणारे व्यक्ती म्हणजे श्रीयुत पांडे। एक छोटी सी और एक लाइन उनके लिए। सफल लोग कोई अलग काम नहीं करते, वो बस अलग रास्तों का चुनाव करते हैं। मेरी पहली मुलाकात 24 दिसंबर 1994 को पांडे सर के साथ हुई इंस्टीट्यूट ऑफ साइंस। हम लोग एक एग्जाम देने आए थे। मुझे उन्होंने शुभकामनाएं दी और कहा तेरा सिलेक्शन कॉलेज में हो गया है, ज्वाइन कर। मैं अंदर से काफी खुश हो गया। 10 जनवरी 1995 को मैं कॉलेज में ज्वाइन किया। उस दिन से आज तक, अभी तक मेरे साथ अपना छोटा भाई की तरह व्यवहार रखा। हर छोटे बड़े काम में, चाहे कॉलेज का हो या कोई और दूसरा कोई काम हो, मुझे साथ लिया। डिपार्टमेंट के वर्किंग प्रिंसिपल समझाए। हमारे डिपार्टमेंट में बीएससी उस समय पीजीडी सीरीज भी था, जैसे पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा कंप्यूटर साइंस में सिलेक्शन कहते हैं। उसके बाद में एमएससी कंप्यूटर साइंस है, एमसी है और सबसे आखिरी में बीसीए शुरू हुआ। ये सारे कोर्सेज डिपार्टमेंट में हैं। आप समझ सकते हो यहाँ कितना स्टाफ होगा। एक रफ आंकड़ा बताता हूँ मैं, 28 to 29 स्टाफ है यहाँ पे, एक्सक्लूडिंग नॉन टीचिंग। इन सबको एक छत के नीचे रखना छोटी बात नहीं है, ये आप सब अच्छे से समझते हैं। अक्सर देखा जाता है जहाँ लेडीज एक से ज्यादा हो जाए तो थोड़ा बहुत मनमुटाव शुरू हो जाता है, पर मेरे डिपार्टमेंट में मुझे ऐसा कभी नहीं देखा, ना कभी देखने में आया मुझे, ना कभी ऐसी समस्याओं का समाधान करते हुए मैंने सर को बैठे हुए कभी देखा है। ऐसा कभी देखने में नहीं आया। डिपार्टमेंट के साथ साथ कॉलेज के प्रगति में सर का काफ़ी योगदान है, चाहे वो एकेडमिक हो चाहे फाइनेंशियल हो। कंप्यूटर डिपार्टमेंट से काफ़ी हम लोगों ने रेवेन्यू जनरेट किया अपने कॉलेज के स्टाफ के लिए। हम लोगों ने काफ़ी योगदान किया अपने कॉलेज को भी और यहाँ के लिए भी। मैं ऑन बिहाफ ऑफ पांडे सर ये सब कह रहा हूँ। यूनिवर्सिटी की ऐसी कोई कमेटी नहीं कि जहाँ सर ने काम नहीं किया हो। उनका यह वर्क कल्चर मुझे भी देखने को मिला। वे मुझे भी अपने साथ रखते और उसे कैसे हैंडल करने का है इसके बारे में समझाते थे, जिसका मुझे आज बहुत फ़ायदा हो रहा है।
उनका अपनों से बड़े जो होते हैं, जिन्हें हम लोग सीनियर कहते हैं, कुछ पिलर्स हैं यहाँ पे, उनका अपनों से जो बड़े हैं उनके प्रति काफ़ी आदर रहता है, जो मैं हर बार नोट करता हूँ। वो बड़ों को काफ़ी रिस्पेक्ट करते हैं। आज भी वो अपने कॉलेज के जो सीनियर मोस्ट स्टाफ है, जिन्हें हम लोग पिलर कहते हैं, उनका वो काफ़ी रिस्पेक्ट करते हैं। ये गुण मुझे बहुत अच्छा लगता है। यू कैन लर्न मच मोर जस्ट बाय ऑब्जर्वेशन। काफ़ी कुछ चीज़ें मैं उनके पास से सीखा हूँ, जैसा कि मैंने अभी कहा, यू कैन लर्न मच मोर बाय जस्ट ऑब्जर्वेशन। उन्होंने जो भी हमें समझाया सिखाया है, मैं सर को ये वचन देता हूँ कि जैसा उन्होंने डिपार्टमेंट और कॉलेज के लिए अपना योगदान दिया है, मैं भी उसी रास्ते पर पॉजिटिव माइंड के साथ चलूँगा। सर ने कभी मुझे एक बात समझाई थी, जो मैं आज भी उसका पालन करता हूँ। उन्होंने कहा था, शब्दों की रेंज अगर अच्छी हो तो रिश्ते के नेटवर्क कभी नहीं टूटते। शब्दों की रेंज अगर अच्छी हो तो रिश्तों के नेटवर्क कभी नहीं टूटते। उसे मैं पूरी तरह से पालन करूँगा और करता हूँ। सर की पर्सनालिटी में कहने के लिए बहुत कुछ है। कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट के टीम के लिए आपके अथक प्रयासों के लिए धन्यवाद। हम सब वास्तव में आपकी कमी महसूस करेंगे। मैं और मेरा डिपार्टमेंट और स्टाफ की तरफ से आपको आराम, खुशी और आपकी शुभकामनाओं के लिए मैं कामना करता हूँ। धन्यवाद। थैंक यू। Thank you, sir, for sharing your journey with Professor Pandey, sir. A journey filled with achievement, challenges, laughter, and growth of the department also. Thank you, sir. And sir, you have said that where more than two ladies are there, but if you observe in this college, not a department is there where we fight. It's really a good thing. I think Deshmukh sir will, our principal sir will also tell that not a single lady is there in the department who is going to fight for it. Not only computer department, but other departments are also that good. Thank you. Now I would call Dr. Atul Bobde sir, head of the Zoology department, to express his journey with Professor Pandey sir. प्रथम आपल्या शिवाजी संस्थेचे संस्थापक सदस्य कैलासवासी आदरणीय भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन. कैलासवासी आदरणीय श्री दादासाहेब काळमे यांच्या स्मृतीस अभिवादन. संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज यांच्या चरणी नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आमचे मार्गदर्शक श्री हेमंत भाऊ काळमे, प्राचार्य श्री देशमुख सर, आमचे चौधरी काका, सत्तर पांडे सर, पांडे बहिणी, दुबेले सर, मिश्रा मॅडम आणि प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे मित्र श्री खोबराकडे सर, कोपे सर आणि सर्व मान्यवर मित्र. मी काही जास्त बोलणार नाही, त्यामुळे तुम्ही असं सिरियस काही होऊ नका. आजचा दिवस हा निश्चितच माझ्यासाठी दुःखाचा आहे, कारण एक चांगला मित्र उद्यापासून मला महाविद्यालयात दिसणार. सुरुवात करायची म्हणजे मित्र भाऊ बेस पासून मी सुरुवात करतो. जे आम्ही शिवाजी संस्थेमध्ये जे लागलो, ही आमची तिसरी पिढी आहे. पांडे सर, मी वगैरे जे आहोत, ही आमची तिसरी पिढी आहे. या तिसऱ्या पिढीतील लोक हे काही वेगळेच होते, कारण सगळ्यांचा मी अभ्यास केला आहे. संस्थेचा उत्कर्ष जो होतो तो त्या संस्थेतील लोक त्या संस्थेवर किती प्रेम करतात
ते कशाच्या कसे मोठे कामं करून जातात ते त्यांनाही माहीत नसतं, म्हणजे लोक पाहत असतात ते त्यांच्या सर्व लक्षात येतं. खरं म्हणजे जे आमच्या काळी आम्ही लागलो, आमचे जे सेम मंडळी केली होती ती म्हणजे फार इमोशनल मंडळी होती, संस्थेच्या प्रेमानं भरलेली, कामे अंगावर ओढून घेणारी. जास्त बोलणारे तर होतोच आम्ही, जास्त बोलून बोलून आम्ही प्राचार्यावर जायचं, प्राचार्याला सल्ले द्यायचे, हे करता येईल, हे करता येईल, ते करता येईल, मग प्राचार्य म्हणाले ते तुम्हीच करा, हे अशा टाईपची ही मंडळी. आणि कसं आहे, संस्था भाऊसाहेबांनी जी स्थापन केली, भाऊसाहेबांना सुद्धा हेच अपेक्षित होतं, कारण आमच्या पिढीतील लोकांवर स्वर्गीय दादासाहेब काळमे, श्री एल डी देशमुख, स्वर्गीय श्री एल डी देशमुख या लोकांचे संस्कार होते. म्हणजे पहा कसं असतंय, आपण फार लक्ष देत नाही छोट्या छोट्या गोष्टीकडे. हे लोक जी मोठे मोठे लोक होऊन गेली, एक एक वाक्य बोलतात, त्याने कसं जीवन बदलतं. दादासाहेब होते, एल डी देशमुख होते, त्यांनी फक्त एकच शब्द म्हटला होता, बेटा कामं इमानदारीनं करा, तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. ते ज्यांनी सिरियसली घेतलं ते लोक आज खूप मोठे मोठे कामं करून, त्यातले एक पांडे सर आहे. कसं आहे, कोणी जे आपले मोठे लोक सांगतात आपण फारसं सिरियसली घेत नाही, भाषण म्हणून नाही, तर ते तसं करणं उचित नाही. कारण कोणताही एखादा शब्द आपलं जीवन, तसंच शेळके साहेब सांगत होते, मला एक आठवतं भाषणात नेहमी सांगायचे, तुम्ही एक विचार करा, विचार तयार करा आणि त्या विचारांना समोर जा, तुमची प्रगती कोणीच रोखू शकत. तर हे प्रत्यक्ष आपल्या लोकांनी अनुभवलेलं आहे. आणि पांडे सर त्यातीलच एक आहे. आता हे पांडे सर म्हणजे, पांडे सरांनी विद्यापीठाचं कोणतं प्राधिकरण सोडलं नाही, मोठमोठ्या पदावर त्यांनी काम केलं. पण कधी मला सांगा, महाविद्यालयात कधी कुणाला जाणवलं का हे बोर्ड ऑफ ट्रेडचे चेअरमन आहे, हे याचे अधिकारी आहे, त्याच्या अधिकारी, म्हणजे एखाद्या माणसानं किती चांगलं असावं, म्हणजे किती ग्रासरूट लेवलला असावं, हे पांडे सर म्हणजे एक जिवंत उदाहरण. महाविद्यालयामध्ये काम करत असताना पांडे सरांचा मला एक स्वभाव खूप आवडतो. पांडे सरांनी स्वतःकडे जी कामे होती, म्हणजे त्यांनी कामे करून घेतली, काही कामे त्यांना अलॉट केली गेली, त्यांनी ती इमानदारीने कामे केली, पण त्यांनी कधी कुणाच्या कामामध्ये हस्तक्षेप कधीच केला नाही. म्हणजे आपण काय करतो आहे त्यांनी तेच पाहिलं. कारण जनरली काय असतात, लोक काय करतात, दुसरे काय करते ते पाहतात आणि त्याचं टेन्शन घेतात. तर या माणसाने त्यांच्या या स्वभावामुळे फार मोठे मोठे पदं भूषवली. त्यांचा हा स्वभाव त्यासाठी कारणीभूत आहे. पांडे सरांमध्ये फालतूचा अहंकार किंवा ॲटिट्यूड कधीच कुणाला जाणवला नाही. आता आतापर्यंत आम्ही कसं मित्रत्वाच्या लेवलवर होतो, ह्या गोष्टी बोलता नव्हत्या, ह्या आम्ही उडवून लावतो. पण आता त्यांचं सुपर ॲनिमेशन आहे, हे गोष्ट मी बोलू शकतो. पांडे वहिनींशी काही असा फार माझा परिचय नव्हता, पण तरी पांडे सरांचं नेचर, त्यांनी केलेली कामे पाहून मी हे म्हणू शकतो की पांडे वहिनींनी निश्चितच, पांडे वहिनी त्यांच्या डोक्यावर पांडे वहिनींचा हात असावा. कारण कसं आहे, शेवटी म्हणतात कोणत्या माणसाच्या प्रगतीच्या मागे त्याच्या बायकोचा हात असतो, स्त्रीचा म्हणण्यापेक्षा बायकोचा, स्त्री म्हणजे बायकोच असते त्याच्या मागे. तर वहिनींचा त्यांच्या डोक्यावर हात असावा हे सत्यच आहे. पांडे सरांचा जो परिवार आहे तो व्यवस्थित सेटल झालेला आहे. आणि त्यांनी आतापर्यंत जे कामं केलेले आहे, सगळेच कामं केले, कोणतेच त्यांनी ठेवले नाही आहे. आता माझं एक त्यांना म्हणणं आहे की त्यांनी आपलं जीवन स्वतःसाठी जगावं, स्वतः जे आवडते ते करावं आणि वैदिंनी त्यांना साथ द्यावी. आणि एक मध्ये मागच्या भाषणात एक प्रश्न निर्माण झाला होता की जास्त डिपार्टमेंटला बाया असल्या की प्रॉब्लेम निर्माण होतो. जरूर होतो, पण प्रोव्हाइडेड त्या आपल्या सेम लेवलच्या नको.
त्या जर आपल्यापेक्षा लहान ज्युनियर असल्या तर प्रॉब्लेम निर्माण होत नाही. तर ही गमतीची गोष्ट होती. पांडे सरांचे जे कार्य होते महाविद्यालयातले, तो एक माझ्या मते हा विचार सर्व महाविद्यालयांमध्ये रुजला पाहिजे. त्यामुळे महाविद्यालयाची प्रगतीच होईल. पांडे सरांचा मी जेव्हापासून इथे आलो तेव्हापासून मी पांडे सरांसोबत आहोत. मी पूर्ण अभ्यास केलेला आहे पांडे सरांचा. पांडे सरांचं जे कार्य आहे, त्यांची काम करण्याची पद्धत आहे, लोकांना घेऊन चालण्याची पद्धत आहे, तर ती आपल्या महाविद्यालयाला आवश्यक आहे. तर हे आपण त्यांचं कार्य जे आहे एक विचार म्हणून घ्यायला हरकत नाही. तर एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा. त्यांनी आता त्यांना जी आवडते ती कामं करावी आणि आम्हाला एखाद्या वेळेस महाविद्यालयामध्ये भेट द्यावी ही त्यांना विनंती. धन्यवाद सर. मी आणखीन एक सांगायला विसरले, ते म्हणजे सरांच्या चेहऱ्यावर असलेले सतत स्मित हास्य. ते कोणीच बघितलं नसेल त्यांना रागवताना, डिपार्टमेंटमध्ये ओरडताना. आम्ही जेव्हा केव्हा ते ऑफिशिएटिंग प्रिन्सिपल म्हणून होते, आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये जायचो तर तो रिस्पेक्ट, त्यांचं बोलणं एकदम छान, शांत आणि सगळे निर्णय अगदी ताबडतोब. म्हणजे कधी वाट नाही पाहावी लागली. थँक्यू सर. हे एक आणखीन त्यांच्या सरांच्या जोडीस मी सांगायचा प्रयत्न केला. थँक्यू सर. नाव आय वुड कॉल डॉक्टर अतुल बोबडे सर. Now I call Professor Punita Tiwari ma'am, head of the Zoology Botany Department, to express her experiences. सर्वप्रथम मैं हमारे फाउंडर प्रेसिडेंट डॉक्टर पंजाबराव देशमुख के चरणों में नमन करती हूँ और साथ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के चरणों में भी नमन करती हूँ. आज के इस कार्यक्रम की शुरुआत करते हुए सर्वप्रथम मैं मंच को नमन करती हूँ. हमारे कार्यक्रम के प्रेसिडेंट श्री हेमंत जी काटक सर, प्राचार्य देशमुख सर, चौधरी सर, पांडे सर, पांडे मैडम, ऑडियंस दुबेले सर एंड योगिता मिश्रा मैडम, सेक्रेटरी ऑफ द कॉलेज काउंसिल. एक दो लोगों का भाषण सुनने के बाद मुझे ऐसा लगा कि थोड़ा सा पांडे सर के बारे में अगर बोलने का मौका आता है तो कुछ ऐसी बातें बोलना चाहिए जो एक्चुअली उनको डिपिक्ट करती हैं. मसलन सर को शायद इस बात का आभास भी नहीं होगा कि बहुत सारे लोगों ने उनको हर तरह से ऑब्जर्व किया है और उनके ऑब्जर्वेशन के अनुसार उनको सर को ऑब्जर्व करने वाले लोग भले ही एक्सप्रेस ना करते हो, उन लोगों में से बहुत शुरू से 1997 से एक मैं भी थी. मैंने सर को लोगों से बात करते देखा. कुछ चीजें ऐसी होती हैं जो हम महसूस करते हैं, जिस चीज को हम कभी भी एक्सप्रेस नहीं करते हैं. उसमें से ये कुछ बातें जो थी, जो मेरे जहन में थी, जो मैं सर को आज बताना चाहती हूँ कि सर का स्वभाव हर वक्त हंसता हुआ चेहरा. आप चाहे कुछ भी करो, आप अभी भी देख लो सर का चेहरा, एवर स्माइलिंग. भले ही सर एचओडी हो, भले ही सर एक कलीग के रूप में मिलते हो, भले ही सर बीच में प्राचार्य के रूप में मिलते हो, या यूनिवर्सिटी में भी कई बार मुझे जाना होता है तो भले ही सर यूनिवर्सिटी में चेयरमैन ऑफ कंप्यूटर साइंस बोर्ड ऑफ स्टडीज के रूप में मिलते हो, किसी भी रूप में मिलते हो, सर के चेहरे पर एक एक्सेप्टेंस वाला स्माइल. देयर आर मेनी टाइप्स ऑफ स्माइल्स माय डियर फ्रेंड्स. सर के चेहरे पर हमेशा एक एक्सेप्टेंस वाला स्माइल रहता है और उसको मैंने हमेशा ऑब्जर्व किया. और बहुत बार मैंने ऐसा कोशिश भी किया ये जानने की कि डिपार्टमेंट में तो इतनी दुनिया भर की एडमिनिस्ट्रेटिव प्रॉब्लम्स आती हैं, यूनिवर्सिटी में भी बहुत सारी प्रॉब्लम्स आती हैं, जरूर सर के घर में भी कुछ ना कुछ प्रॉब्लम आती होगी. आखिर इन सब प्रॉब्लम्स को सर कितना मुस्कुराते हुए कैसे झेल लेते हैं. और झेलना एक बात, झेलने का मतलब होता है मैंने उसको दुख को सहन किया नहीं, उस चीज को इतना अच्छे ढंग से इंटरप्रेट करके, ट्रांसलेट करके
लोगों के सामने एक बहुत अच्छे रूप में परोसना, ये अपने आप में एक बहुत बड़ी कला है, जो मेरा ऑब्जर्वेशन है। मुझे नहीं लगता कि मेरा ऑब्जर्वेशन कितना गलत हो सकता है वो 27 साल के बाद, बिकॉज तो ये मैंने सर में ऑब्जर्व किया है। और एक बात मैंने बहुत अच्छी ये देखा है कि सर 4 लोगों के बीच में कई बार हम बातें करते हैं तो कुछ लोग नेग्लेक्टेड टाइप के रह जाते हैं कि जनरली डोंट रिएक्ट विथ सम पीपल व्हेन टेक टू वेन पर्सन्स आर स्टैंडिंग। At that time, I observed sir to pay attention to that neglected person. So that is also one of the biggest quality I have observed with Pandey sir, and I think इसे हमने भी थोड़ा आत्मसात करना चाहिए। और ऑब्जर्वेशन सिर्फ मेरे ऑब्जर्वेशन तक ही नहीं था, मैंने भी बहुत कुछ उसको अपने अंदर लाने की कोशिश किया। कितने सफल हुए कितने सफल नहीं हुए वो तो बात की बात है, लाने की कोशिश किया। और सर के पर्सनालिटी को ऑब्जर्व करके मुझे ऐसा लगता है कि मुझमें भी काफ़ी कुछ इम्प्रूवमेंट रहा। तो ऐसे हमारे पांडे सर के साथ हमारा सानिध्य रहा। हम सब ने मिलकर के बहुत सारे कम्युनिटीज़ में काम किया, बहुत सारे कॉलेज की एक्टिविटीज़ में काम किया। सर का बहुत मार्गदर्शन मिला, अरे मैडम ऐसा नहीं, ऐसा कर लो ना, क्या टेंशन लेते इस बात का। इस तरह से कुछ सेंटेंसेस होते हैं जो आदमी को इमीडिएटली टेंशन फ्री कर देते हैं और हम अपना काम बहुत अच्छे से कर लेते हैं। हम लोग तो बहुत जूनियर थे, लेकिन जूनियर लोग भी बहुत कुछ सीनियर्स को ऑब्जर्व करते हैं, ये बात पक्की है। और उसकी मैं एकदम उसकी मैं उदाहरण हूँ आपके सामने कि मैंने बहुत सारे बार सर को डिसीजन लेते ऑब्जर्व किया है। आप इसी तरह खुश रखें, आपके चेहरे की मुस्कुराहट ऐसी ही बनी रहे, यही भगवान से प्रार्थना है। और आगे का जीवन भी आप अपने परिवार के साथ, इतनी स्माइलिंग उनकी बेटी बैठी है, इतनी स्माइलिंग भाभी जी बैठी हैं, आई थिंक द कंप्लीट फैमिली इज वेरी हैप्पी एंड इट विल रिमेन हैप्पी। दैट इज माई विश। थैंक यू सो मच। Thank you, ma'am, for sharing such a beautiful things of sir and observations also. Now I request Mrs. Shamli Pandey ma'am to express her day-to-day experiences with Pandey sir. All these were professional. Now let's listen to ma'am. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। सर्वप्रथम मी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना विनम्र अभिवादन करते। आजच्या या सेवानिवृत्ती समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कार्तिक सर, एक्झिक्युटिव्ह मेंबर ऑफ श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती, शिवाजी सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देशमुख सर, तसेच माननीय चौधरी सर, लाईफ मेंबर ऑफ श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, कम्प्युटर डिपार्टमेंटचे प्राध्यापक डॉक्टर जुगले सर आणि शिवाजी सायन्स कॉलेजच्या सेवानिवृत्त आणि सर्व कार्यरत सर्व प्राध्यापक वृंदांना माझा नमस्कार। मी शामली सुभाष पांडे आजच्या विशेष क्षणी आपल्यासमोर उभी आहे आणि मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो की आजच्या माझ्या पतीच्या सेवानिवृत्ती समारंभात मला त्यांच्याविषयी काही शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय भावनिक आणि संस्मरणीय असा आहे। माझ्या पतीच्या म्हणजे एस आर पांडे सरांच्या यांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी शैक्षणिक सेवेला आज सुंदर विराम मिळत आहे। पांडे सर यांनी या महाविद्यालयात 34 वर्ष सेवा देत अनेक पिढ्यांचे आयुष्य, विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले आहे। माझे पती पांडे सर हे 1991 साली या महाविद्यालयात लेक्चर म्हणून रुजू झाले। त्यावेळी कॉम्प्युटर विभागात ही पहिलीच नियुक्ती असल्याने ते विभाग प्रमुख पण झाले। त्यामुळे त्यावेळी महाविद्यालयात फक्त BSc अभ्यासक्रम अस्तित्वात होता, पण आज त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या संपूर्ण प्राध्यापक टीमच्या साथीने आणि महाविद्यालयाच्या सहकार्याने कॉम्प्युटर विषयाचे विविध अभ्यासक्रम आज सुरू करण्यात आले आहेत। त्यांच्यासोबत डॉक्टर ढोरे सर, डॉक्टर
ज्यावेळेला स्टार्ट झालं 1990 तर त्याचं पहिलं लेक्चर मी घेतलं. आणि बेसिक कॉम्प्युटर सायन्स हा एक पेपर 1 होता आणि बेसिक पेपर 2 होता. पेपर 1 एस देशमुख सरांनी मला दिला होता आणि पेपर 2 घोषला. तर BSCचं पहिलं लेक्चर मी घेतलं, MSCचं पहिलं लेक्चर मी घेतलं आणि MCAचं सुद्धा पहिलं लेक्चर मी घेतलं कॉम्प्युटर सायन्स. पांडे सर अतिशय कॉपरेटिव्ह. मी एक विदर्भ लेवलची क्विज कॉम्पिटिशन घेणार होतो. माझं कॉम्प्युटर नव्हतं, काहीच नव्हतं. डॉक्टर श्याम आणि विजय साहेब पांडे सरांनी पूर्ण फॅसिलिटी अवेलेबल करून दिली अलॉंग विथ नंदू शिंदे आणि मोहन बंग नावाचे प्राध्यापक होते, त्यांना सुद्धा माझ्यासोबत पूर्ण तो प्रोग्राम इतका चांगला झाला फक्त पांडे सरांनी. आणि माझ्याजवळ सिस्टीम नव्हती. त्यानंतर पांडे सर एवढे कॉपरेटिव्ह होते की पांडे सरांचं एक सांगायचे, माझ्या घरी डिलेवरी होती आणि 2 दिवसांनी त्यांना सांगितलं मला ब्लडची आवश्यकता असेल. माहिती आहे त्यांना कुठून कळालं? डिलेवरी झाल्याबरोबर लगेच 2 तासांनी पांडे सर आणि भुते सर दवाखान्यात काय तुम्हाला ब्लडची गरज आहे म्हणून नशिबाने ती ब्लडची गरज आवश्यकता भासली नाही. पांडे सर अतिशय कॉपरेटिव्ह. पांडे सरांसोबत जवळपास 1991 to 2022 पर्यंत काम केलेलं आहे. त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये जवळ 7 ते 8 वर्ष मी लेक्चर घेतलेलं आहे. कॉम्प्युटर आर्किटेक्चर नावाचा सुद्धा पेपर घ्यायचा आणि तो पेपर मला 7-8 दिवसात पाठवून गेला होता. पुस्तक पाठवून गेलं. त्यात इतकं सुंदर लिटरेचर दिलेलं आहे की कॉम्प्युटर कसा ग्रो होतो, राईट फ्रॉम गेट डिझायनिंग, डिझायनिंग आणि गेट लेवल. जर आयुष्यात कधी चान्स मिळाला तर तो पेपर परत शिकवायची इच्छा आहे. त्याचं एक गेस्ट लेक्चर द्यायची इच्छा आहे. पण तसं आता शक्य नाही. मी पांडे सरांना पुढील आयुष्यात आणि Thank you, sir. Now I call respected Professor R.N. Deshmukh, sir, retired head of the Botany Department, to express his experiences with Pandey, sir. खूप दिवसानंतर इथं बोलायचा चान्स मिळाला, त्याबद्दल आयोगाचे आभार मानतो. आजचा जो सेवानिवृत्तीचा प्रोग्राम आहे त्या भाऊक कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय लाडके हेमंत भाऊ, कार्यकारिणी सदस्य शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, व्यासपीठावर उपस्थित वसंतराव चौधरी, माजी सभासद शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, त्याचप्रमाणे प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज डॉक्टर ओमराज देशमुख, सत्कार मूर्ती पांडे सर, पांडे वहिनी आणि गुरु घातलेले हेड ऑफ द डिपार्टमेंट जुगेले सर. जुगेले सर तुमचं अभिनंदन. मी त्यांना बुके दिलं पण मी तुम्हाला ओळखतो, स्पेशली चेंबरला येतं. आणि समोर बसलेल्या सगळे 70% तर लेडीज स्टाफच आहे. तुम्हाला महिला दिनाच्या येणाऱ्या आता महिला दिन चालू आहे ना, मनापासून शुभेच्छा. कारण हॅट्स ऑफ टू यू, बिकॉज इमोशनली एवढं स्ट्रॉंग आहे ते लोक, दे आर बेटर दॅन अस, असं मला वाटतं. बरोबर आहे. पण कुठे कुठे थोडासा खेद वाटतो, कुठे कुठे खेद वाटतो की बा तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग म्हणजे काय, सगळ्यांना घेऊन जा.
दैट इज द डेफिनेशन ऑफ इमोशनली स्ट्रांग। वो भगवान ने क्यों बनाया आप लोगों के लिए? इसीलिए बनाया कि सबको साथ मिले और आप में वो पावर है। त्याचप्रमाणे सगळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना माझा नमस्कार। पांडे सर आणि माझा संबंध आणि त्याला ऋणानुबंध म्हणेल फारच जुना आहे। जेव्हा मी पवनीला होतो तेव्हा आम्ही इथे यायचो, तर सरांची भेट व्हायची एल डी देशमुखांच्या चेंबरला, आणि सर सुद्धा प्रॅक्टिकल घ्यायला पवनीला यायचे, त्याच्यामुळे आमच्या भेटीगाठी व्हायच्या। ॲक्च्युअली ही इज अ व्हेरी कमिटेड टीचर, sincere, hard worker, and he had spent 34, how many? 34 years. He had spent 34 years imparting the right knowledge and skills. That is very important. विद्यार्थ्यांना चांगलं नॉलेज आणि स्किल दिल्यानंतरच आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळते। एक दिवस जरी क्लास झाला नाही ना, तर तो दिवस आपला चांगल्या शिक्षकाचा अगदी पुअर दिवस असतो, असं माझं मत आहे। आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इन द डेव्हलपमेंट ऑफ द इन्स्टिट्यूशन। स्वर्गवासी शास्त्री सर नेहमी म्हणायचे की हे कॉलेज चालवलं कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट, कारण त्यांच्याकडे एवढे सेल्फ फायनान्स आणि ग्रँड कोर्सेस होते, त्या भरोशावरती हे कॉलेज चाललं, अजूनही चाललं। म्हणजे ऍक्च्युअली छोटंसं ज्युनियर कॉलेजचं डिपार्टमेंट म्हणजे कॉम्प्युटर सायन्स, हे म्हटलं तर वावं ठरणार। आमच्या सौवयनी, मी त्यांचा आनंद बघितला 2023 मध्ये, जेव्हा वेदांत मेरिट मध्ये आला। सर शांत, पण वहिनी तो व्हिडिओ अजूनही आहे आमच्याकडे, आणि एक आनंद असतो आपला मुलगा इथपर्यंत पोहोचल्यानंतर। कुठले आईच्या हृदयाला पाना फुटतोच ना, तो मी पाना त्यांना बघितला, अरे बाबा जबरदस्त। पण सर तेवढे शांत, काय नाही, निर्विकार चेहरा। म्हणजे ते युसेन वाले आले होते, त्याच्या बाजूला मी उभं होतो, तर बाजूला, आणि वहिनींचा आनंदाच्या डोळ्यातनं अश्रू, भाऊक प्रोग्राम होता। आणि स्ट्रगल असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये, आमचे होता, तुमचे होता, म्हणजे त्याशिवाय मजाच नाही लाईफमध्ये। संघर्ष असायलाच पाहिजे, आणि जे चांगले दिवस येतात ना, ते संघर्षातनं जे चांगले दिवस येतात त्याचा आनंद काही अवीट असतो, त्याची गोडी काही वेगळीच असते। दोन्ही मुलं वेल सेटल्ड आहेत, ते आहे सी, काय म्हणते बाकी ठीक। आणि तो वेदांत नाही आला नाही, त्याचा एखादा व्हिडिओ लावायला पाहिजे होता, बरं वाटतं। तसं आनंदी परिवार आहे, इथे भाषण द्यायचं नाही आपल्याला, फक्त बोलायचं आहे एकमेकांना। अजून बोलायचं म्हणजे त्यांचा माझा संबंध बऱ्याच कमिटीजमध्ये आहे। शास्त्री सर असताना मॅरेथॉनच काम होतं त्यावेळेस, नंतर दुर्गाटे सर असताना मॅरेथॉन काम होतं। पुष्कळशा कमिटीजमध्ये आम्ही सोबत कामं केली आहेत, विदाउट एनी डिस्प्यूट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। आणि या गोष्टीनं नवीन लोकांनी शिकून घ्यायला पाहिजे। माझा मी बोलल्यानंतर काही म्हणू नका, पण ह्या गोष्टी फार आवश्यक आहे। हा अनुभव तुमच्या पाठीशी असतो, ही शिदोरी आहे। म्हणजे किती कार्यक्रम असायचे, महिन्यातली एखादी कॉन्फरन्स असायची, ऍक्टिव्हिटीज खूप असायच्या, आणि ऑन पेपर असायचं, म्हणजे ड्राफ्टिंग सुद्धा करा, 17 वेळा प्राचार्यांकडे घेऊन जा, परत चुका निघाल्या की परत रिराईट करा। हे सगळे कामं पांडे सर आणि या सगळ्या जुन्या टीमनी केले आहे। खोबरागडे सर, ही टीम सगळी बघितली, हेडाऊ सर, दारोकर सर, मालपे सर तर माझ्या कमिटीत बरेचदा असायचे, आणि तुमच्या त्या डिपार्टमेंटला ब्लड डोनेशन खूप एन्जॉय केला। ही एक फळी वेगळीच होती, वेगळा आनंद होता काम करण्याचा। त्यांची तब्येत तर चांगलीच आहे, कारण आम्ही शेवटच्या 2 वर्षामध्ये शेवटच्या 5 वर्षामध्ये ढोरे सर असताना जास्तच एन्जॉय केला। एन्जॉय मीन्स चहा पार्टी खूप झाली, चहा पार्टी खूप झाली, म्हणजे कुठे काही फावला वेळ मिळाला, लेक्चर झालं की चहासाठी चालू होतं। पण एक मृदू स्वभाव, हसरा स्वभाव, डिपार्टमेंटला एक चांगलं वातावरण ठेवलेला माणूस आहे,
असा आज आपल्यातून निवृत्त होत आहे, त्याचं दुःख आहेच. पण सुख यासाठी असं आफ्टर रिटायरमेंट आता तुम्ही या बंधनात नाही, आता अगदी मोकळे झाले. आता थोडं उशिरा उठलं तरी चालतंय. वहिनी जॉब करतायत ना, वहिनींना जॉब करू द्या. मला म्हणतात सगळेजण आता वहिनींना रिटायरमेंट घेऊन घ्या. म्हटलं नाही, सुखी आहे तुम्ही, 4 मैत्रिणी मिळतात, घरी काय करणार काय? आणि आपल्याला थोडा फ्री टाइम मिळतो, बरं वाटतं थोडंसं, नाही की नाही? म्हणजे काही डबे बघायसाठी किचन मध्ये हे ते खाण्यासाठी वगैरे थोडंसं रेस्ट्रिक्शन राहत नाही. सरते शेवटी मी सरांना त्यांच्या समोरील आयुष्यासाठी, सुखी समृद्धी जीवनासाठी, सुखी समृद्धी काय असते आणि आरोग्यदायी शुभेच्छा देतो. तब्येत चांगलीच आहे सर, ब्लड प्रेशर आणि शुगर लावू नका घेऊ, एक्सरसाइज करा, मॉर्निंग वॉक सुरूच ठेवा आणि स्ट्रेस पासून थोडं दूर राहा. कारण आपण इथे इतकी सवय झाली असते आपल्याला कॉलेज काही दिवस जाणवतं, ते तुम्हाला जाणवेल, पण नंतर सवय होऊन जाते. कारण सकाळी संध्याकाळी आपण मित्र मी मॉर्निंग वॉकला, पण ती दुपारची आहे ना, ती थोडी अवघड जाते. तुम्ही म्हणा मी रिटायर झालो जास्त बोलून राहतो, बोला ना, दुपार थोडी अवघड जाते, पण ती सवय होऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही. सत्य शेवटी सरांसाठी एक डेडिकेटेड नेहमीसाठी माझं एक सॉन्ग आहे. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा कहना, कभी अलविदा कहना, चलते चलते मेरे ये हीर याद रखना, कभी अलविदा कहना, अलविदा कहना. थँक्यू थँक्यू. चान्स मिळाला आता मिळत नाही. Thank you, sir, for the beautiful song. Now I request Honorable Principal Dr. O.S. Deshmukh sir to welcome Shri Mahatre sir, who has just arrived in our group with the floral greetings. Thank you, sir. Now I request anyone who want to share their experiences with Pandey sir are warmly welcome on the dais. Is there anyone who want to share their thoughts and experiences? Now I call upon Dr. Khobrakade sir to share his experiences. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत साहेब, सत्कारमूर्ती आमचे मित्र जुने स्नेही प्रोफेसर पांडे, आमची मुलगी विद्यार्थिनी आज उपस्थित आहे, त्यांची सहचारिणी आहे प्राचार्य देशमुख चौधरीजी, महात्मेजी आणि नव्याने विभाग प्रमुख पदाचा कार्यभार घेतलेले प्रोफेसर जुगेले, आमचे छोटे बंधू म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे बऱ्याच दिवसानंतर नाही आलो, पांडे सर असताना मी आलो आहे. आमचे सर्व मित्र आहेत, जुनी मंडळी आली आहे आणि पांडे सरांच्या प्रेमापोटी काळमेघ सर सर्व आलेले आहेत, उपस्थित झालेले आहेत. रिटायर झाल्यानंतर जरा जास्तच बिझी होतात. मालपे सर आहेत, अवचार आहेत, हेडाऊ आहेत, हसारे आहे आमचा मित्र, निखाडे, देशमुख आणि भरपूर काही, निवल मॅडम आहे.
योगिता मॅडम आहे तिथं उपस्थित, सर्वांची नावं मला माहिती आहे. उरकोडे मॅडम असं समजू नका की मी विसरलो आहे. अनेक कार्यालयात होतो मी, त्याच्यामुळं लोक लवकर पाठ होतात. 7-8 महाविद्यालयात होतो मी. सांगायचं एक आहे की कार्मिक सर इथं आहेत त्याच्यामुळं, की आम्ही इथं आलो, पांडे सर एखाद्या वेळी ते दादासाहेबांमुळं आलो. मला जेव्हा जेव्हा चान्स मिळतो बोलण्याचा, गव्हर्नमेंट ऑफिसेस असो की कुणी असो, ते मी सर्वात अगोदर नाव घेत असतो. याचं कारण असं आहे की आमच्या सारख्यांना या ट्रॅकच्या बाहेर बनवू आपण. ट्रॅकच्या बाहेर म्हणजे सपोर्ट, आता तर फार मोठा सपोर्ट लागत असतो. त्यावेळी दादासाहेबांनी, पांडे सर त्या काळातलेच आहेत, जे दादासाहेबांनी आम्हाला इतके लोक इंटरव्ह्यूला असतानाही त्यांनी प्रेम दिलं, ते त्याचं वर्णन होऊच शकत नाही. आता तुम्हाला कोणी जवळही येऊ देणार नाही अशी स्थिती आहे, म्हणजे सॉरी टू से. तर त्यांचे उपकार आम्ही नाही विसरू शकत. इथं म्हणून नाही, शिवाजी विज्ञान महाविद्यालय आहे म्हणून, शासनाच्या अनेक कॉलेजेसमध्ये पण मी हे शब्द बोललेलो आहे. पांडे सरांबरोबर मी पण रिटायर झालो. विज्ञान संस्थेचा प्रोग्राम झाला, त्या दिवशी पण दादासाहेबांची आठवण केली मी. दुसरी एक आठवण आहे की दादासाहेबांनी PhD मिळाल्यानंतर 96ला 10 रुपये, अरे यात पैसे पण द्यावे लागतात, यात हात टाकला, 10 रुपयाची नोट काढली आणि ती मला दिली. ती नोट अजूनही आहे जपून. तर हे प्रेम शिवाजी विज्ञान महाविद्यालयात दादासाहेब LD देशमुख सर्वांना मिळाला, इन्क्लुडिंग पांडे सर. आता तो दिवस आला आहे, एखाद्या वेळी वेळ येते की नाही सांगता येत नाही, पण आज चांगला प्रसंग आहे, कारण ते पण सरांच्या वेळी आणि मी पण सरांच्या वेळी आम्ही लागलेले आहोत. हेडव सर पण आहे त्यावेळी लागले. आज पांडे सर भरपूर काही आहे, 1 तास तुमच्या समोर बोलू शकेल इतकं मटेरियल आहे. पांडे सर आमच्या नंतर आले, आम्ही 87ला आलो, आणि आल्यानंतर त्यांचा जो झपाटा आहे तो आम्ही जवळून बघितलेला आहे कम्प्युटरचा. आमची एक बाजूची टपरी कायम होती. त्या आठवणी आहेत अजून आमच्या जवळ. रेल्वे, अजनी रेल्वेच्या एक कॅन्टीन होती आतमधली, तिथं पण चहा घ्यायला आम्ही जात होतो. आता फार बिझी असते आणि येऊ देणार नाही, एखाद्या वेळी फाईन लागून जाईल, ठेवली जाईल. तर आम्ही तिथं जात होतो, सर्व गॅग होती आमची. गोमाशे होते, पांडेजी होते, मालपे सर होते, हेडाऊ आहेत, सर्व. योगा क्लब पण सुरू केला होता आरवाय, बरोबर आहे की नाही? आणि जवळपास 50 लोक आम्ही योगाला येत होतो. प्रिन्सिपल शास्त्री सर पण होते त्यावेळी. तर अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज सुरू केल्या. पांडे सरांचं योगा पण चांगलं होतं, म्हणजे शीर्षासन करायचं आहे, अर्ध शीर्षासन, तर पांडे सर ते करेक्टच करते. सर्वात चांगलं शीर्षासन, अर्ध शीर्षासन पांडे सर. प्रत्येक ऍक्टिव्हिटी त्यांचा. चहा घेतल्यानंतर, एज्युकेशन वरती सर्व बोलत आहेत म्हणून मी वेगळ्या गोष्टी सांगत आहे तुम्हाला. चहा घेतल्यानंतर अस्वस्थ झालेले पांडे सर पण बघितलेले आहेत. तिथं झटपटीने निघून लॅबोरेटरीत जायचं आहे, क्लास घ्यायचा आहे, तर पांडे सर सर्वांसमोर. आणि लॅबोरेटरी सोडून जाणार नाही. अगदी सुरुवातीच्या काळात फिजिक्स डिपार्टमेंटच्या खालीच पूर्वी जे छोटीशी रूम होती, आता ती बिल्डिंग नाही आहे, त्या बिल्डिंगच्या खाली त्यांचं डिपार्टमेंट होतं छोटंसं, आणि 3-4 कम्प्युटर होते. कम्प्युटर आल्यानंतर कम्प्युटरमध्ये गाणे लागतात ते त्यांनीच आम्हाला सांगितलं की गाणे वाजवता येतात. रंगीत कलर मॉनिटर आले तेव्हा पण पांडे सरांनीच आम्हाला दाखवले की असे मॉनिटर असतात आहे ना. बऱ्याचशा गोष्टी कम्प्युटर आल्यानंतर आमच्या डिपार्टमेंटला त्यांनी दिला, तर कम्प्युटरमध्ये मटेरियल टाकावं लागते, आपले डॉक्युमेंट्स टाकावं लागतात, हे सुद्धा त्यांनीच सांगितलं. धर्माधिकारी सर होते त्यावेळी. सर म्हणे इथं तर काही दिसत नाही, आणि कम्प्युटरला हात लावायला घाबरणारे लोक होते त्यावेळी. आता आम्ही थोडेसे क्युरियस होतो, तर हे करून बघ, ते करून बघ, पांडे सरांना विचार, या
जेव्हा कम्प्युटर डिपार्टमेंट आला, LD देशमुख सरांच्या काळातच तो सुरू झाला आणि सेल्फ फिनान्स तत्वावरती सुरू झाला आणि पैसा यायला लागला. मग त्या बिल्डिंगला रंग सुद्धा लागला, अनेक डिपार्टमेंटला पैसे मिळायला लागले. आता कोणीतरी सरांनी सांगितलं ते कोणीला पण पैसे गेले, आपल्या सर्वांना माहिती असेल. आणि हे सर्व जे चित्र बदललं आहे ते फक्त कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटनी बदललं. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि खालच्या टाईल्स बदलणे, मग अजून काहीतरी एक्सपेरिमेंट करत राहणे, बिल्डिंग्स नवीन झाल्या, भाग्यश्री भवन त्यानंतर झालं आहे ना, कोणाच्या तरी डोनेशननीच झालेलं आहे, पण त्यामध्ये पैसा कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचा लागला. त्याचे सर्व आम्ही साक्षीदार आहोत. त्यांनी केलेलं काम हे अवर्णनीयच आहे आणि कमीत कमी बोलणं. तुम्ही आत्ताही बघाल ते फार कमी बोलतात. त्यांचे ऑब्झर्वेशन फार चांगले आहेत आणि आपल्या डिपार्टमेंटसाठी त्यांचं डेडिकेशन. कम्प्युटरचे ट्रेनिंग असो स्टाफला, आता काही ट्रेनिंगची आवश्यकता नाही, एवढी सर्व शिकलेले आहेत, MSCIT करतात किंवा लहान असतानापासून शिकत असतात. पण तेव्हा डिपार्टमेंटमध्ये कम्प्युटरच्या ट्रेनिंग सुद्धा चालायच्या, त्या सुद्धा त्यांनी उत्तमपणे पार पाडलेल्या आहेत. नंतर MCA आला, आम्ही पण त्याच्यातले फॅकल्टी होतो. DCA सुरू झाला, बऱ्याचशा गोष्टीचे आम्ही साक्षीदार आहोत. आज महाविद्यालय आपल्या उंच स्तरावरती आहे. आम्ही इथं गेलो, पण माझी सर्व्हिस पांडे सर जवळपास 21 वर्षे या महाविद्यालयातली आहे. गव्हर्नमेंटमधली थोडीशी कमीच आहे त्याच्यापेक्षा, जवळपास 17-18 वर्ष गव्हर्नमेंट कॉलेजेसमधली आहे. तर इथले स्नेह सर्व आमच्या फॅकल्टी मेंबर्सचे, सर्व मित्रांचे, पांडे सरांचे कधीच कमी होऊ शकत नाही आणि होणारही नाही. शेवटपर्यंत ते टिकून राहतील हे मला माहिती आहे. आमच्या विद्यार्थिनींनी सरांची फार काळजी घेतली आहे. पांडे सरांना जेव्हा वधू शोधायची होती तर पांडे सर माझ्याकडे येऊन बसत होते आणि आमची पोरगी प्रॅक्टिकल करत होती. तुला माहित नाही रे बाबा, आम्हाला माहित आहे. पांडे सरांना आठवण काढण्याची घरी लागली होती. तर ह्या सर्व आठवणी आहेत है ना. पांडे सरांसारखा चांगला व्यक्ती तुम्हाला भेटणे जवळजवळ अशक्य आहे. त्यांनी कधी कोणाच्या गोष्टी सांगितल्या नाहीत. बघा, कॉलेजेसमध्ये अलीकडे काय होते की त्याची झळ प्राचार्यांना बसत असते. प्राचार्य असो, संचालक असो. मी कार्यालय प्रमुख खूप दिवसपर्यंत होतो मुंबईपासून सर्व, ती झळ बसत असते. पांडे सरांचं असं बघितलं नाही की एखाद्या माणसाविषयी द्वेष आहे किंवा खूप बोललेले आहेत, प्राचार्यांचा राग केलेला आहे, कुणाविषयी त्यांच्या मनात आकस आहे, असं कधी मला दिसलं नाही. आणि तो त्यांचा मोठेपणा आहे. सर्वच तुम्ही बोलले त्या विषयावर आणि कुणाला बोलताना अगदी सायलेंटली मनापासून मार्गदर्शन करणार म्हणजे करणार आणि सांगणार है ना. आमचंही काही मध्यंतरी झालं तर पांडे सर मध्ये सांगून, सर नाही हे असं असायला पाहिजे, आणि त्याच्यात मनापासून तो द्वेष नाही. तुम्हाला गायडन्स देत असलं तरी द्वेष नाहीच. शास्त्री सर काही बोलायचं असेल तर पांडे सर चूप राहून ते ऐकून घेणार पूर्ण आणि त्याच्यावरती जे वाटते ते ऍक्शन होणार. प्राचार्यांचं पूर्ण ऐकलं पाहिजे असं थोडी आहे ना. म्हणजे तुम्ही आता अदरवाईज नका ना. तर तसा भाग नाही. पांडे सर आपल्या लाईनवरच काम करणार. आपले शास्त्री सर किती काही सांगत कोणत्या गोष्टी आणि चूक नाही होती. महत्वाचं म्हणजे काम करताना जे काही त्यांच्या मनात वाटत असेल त्यामध्ये चूक होऊ दिली नाही आणि ते अगदी लाईनवरतीच होते. त्यांची ट्युनिंग अत्यंत जोरदार आहे असं म्हणायला हरकत नाही. घरी सुद्धा ते चांगले आहेत. आमच्या मुलींनी आता सांगितलंच आहे आणि ते कुठंच बाईक राहू शकत नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या याच्यामधले असो, शास्त्री सर गमतीने बऱ्याचदा म्हणायचे की पांडे सर कुठे आहेत, एक तर डिपार्टमेंटला आहेत, नाहीतर मग विद्यापीठाच्या कामावर गेलेले आहे ना. तर हे वाक्य पण घरी गेलेले आहेत असं कोणी म्हटलं नाही. पांडे सर घरी जाऊन येणार आहे. बरेचसे लोक आहेत कलाकार घरी जाऊन येणार, घरी जाऊन
प्रोग्राम व्हायचेच आहेत, तर ते प्रोग्राम होतील त्यावेळी बोलणारच आहे मी. पण इतका चांगला एक शिक्षक, उत्तम शिक्षक महाविद्यालयातून या शिक्षकांनी हा डिपार्टमेंट मोठा केलेला आहे. तो शिक्षक निवृत्त होताना खरोखर गंभीर आहे. असे शिक्षक मिळणे नाही. आणि दादासाहेब काळमेघांनी निवडलेले शिक्षक खरोखर सर तुम्हाला सांगतो खरोखरच जोरदार आहे. त्यांनी कधी घराची चिंता केलेली मला आठवत नाही. ते सर्व लोक डेडिकेशननी काम करत होते. एवढं त्यांचं पोटेन्शियल असेल, सर्वांचं पोटेन्शियल काही सारखं राहत नाही, कमी अधिक प्रमाणात असते, पण सर्वांनी आपलं काम केलेलं आहे. पांडे सरांना मी शुभेच्छा देतो. आमच्या मुलीला पण शुभेच्छा देतो, कारण सरांची तब्येत फार चांगली ठेवली आहे. त्यांना ब्लड प्रेशरची पण काही प्रॉब्लेम नाही, मला पण नाही आहे. त्यांना कोणतंच व्याधी नाही आहे. त्यांचं आयुष्य खूप मोठं राहणार आहे, पण चांगलं ठेवायचं. लंब नसलं तरी चालेल, छोटं असलं तरी चालेल, पण एकदम स्वाभिमानी. सेल्फ इस्टीम सरांनी गमावू दिला नाही, हे पण मी बघितलं. सरांना म्हटलं की अरे तुम्ही प्राचार्य व्हा, बघा पुन्हा ते लांबत जाईल माझं. सरांना म्हटलं मी 1-2 आहे ना पांडे सर, आढळते ना तुमची आवश्यकता आहे बरं संस्थान. आणि इथं जर झाले असते ना कार्मिक साहेब, तर खरोखर या माणसांनी गॉसिपिंग किंवा अशा त्याच्या या सर्व गोष्टी बंद झाल्या. अशी माणसं दुर्मिळ आहेत. संस्थेला ही माणसं मिळणं खूप आवश्यक आहे. 5 वर्षात त्यांनी खूप काही करून दाखवलं असतं. त्यांना म्हटलं की अरे अप्लाय करा. डॉक्टर आपल्याला आम्ही एकमेकांना डॉक्टर म्हणतो, डॉक्टर आपल्याला हे नको, त्यांना म्हणणारे पाहिजे होते. आता मी बाहेर राहून काही फायदा नाही आहे, पण त्यांना म्हटलं असतं तर खरोखर ते झालेली असते प्राचार्य. पण स्वतःहून नाही म्हटलं. ते पदांच्या मागे कधीच नव्हते पांडे सर, कोणत्याच मोठ्या पदाच्या मागे. असे लोक फार दुर्मिळ आहेत. ते आजही आपल्या मध्ये आहेत. आपण त्यांचा सन्मान करूया. आणि जेव्हा केव्हा पांडे सर तुम्ही नियमितपणे इथं येत राहा, आहे ना. तुम्हाला ओकेजनली म्हणत आहे, पण नियमितपणे तुम्ही येत राहा. तुमची आवश्यकता आहे महाविद्यालयाला. आता लोक कमी झालेले आहेत डेडिकेशन, आहे ना. तर तुम्हाला तुमच्या समोरच्या आहेत अशी शुभेच्छा देतो. फिरणं राहून गेलं असेल तर अजून फिरा. मी पण फिरणार आहे. आमच्या मुलीला पण घेऊन फिरा. ती आता सर्व्हिसमध्ये आहेच, आहे की नाही. तर जेव्हा केव्हा असेल सुट्ट्या घेऊन जायचं, पण बिलकुल जायचं, आहे ना. वॅकेशन मिळत असते, सर्व मिळत असते, तर तुम्ही निश्चितपणे ते हे करा. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि भरपूर काही बोललो मी, मॅडम सॉरी, भरपूर बोललो, त्याच्याबद्दल तुमची माफी.